शेतकरी मित्रांनो नमस्कार। सर्वप्रथम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत। आजचा व्हिडिओ देत असताना आपण झेंडू पिकामध्ये जितकेही फुल बागा असतील त्या झेंडू पिकांमध्ये आपण बरेचसे व्हिडिओ तुमच्यासाठी दिलेले आणि व्हिडिओ देत असताना झेंडूचा जो फुटवा म्हणतो आपण तो फुटवा असेल, त्याचसोबत त्याची अळी असेल, त्यानंतर कळीची साईज, आपल्याला कळी संख्या कशी वाढवता येईल, त्याचबरोबर जबरदस्त फुटवे तयार करून आपल्याला चांगल्या पद्धतीची जी आपण कळी म्हणतो त्या कळीची पत्ती आपल्याला कशी तयार करता येईल या संदर्भात आजचा व्हिडिओ आहे। आणि व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, जेणेकरून आपल्याला व्हिडिओमधून चांगली माहिती प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचायला मदत होईल। आता लक्षात घ्या, आज जवळजवळ 35, 40, 45 दिवसाच्या दरम्यान प्लॉट आल्यानंतर आपल्याला 3 महत्त्वपूर्ण स्प्रे आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचे। त्याच्यामध्ये पहिला स्प्रे घ्यायचा आहे। पहिला स्प्रे घेत असताना आपल्याला त्याच्यामध्ये बायर कंपनीचा वायगो 200 लिटर पाण्यासाठी 100 ml लक्षात घ्या, अळीसाठी फार महत्त्वपूर्ण स्प्रे असेल। त्याचबरोबर तुमचा फुटवा, फुलकळी आणि मी जे तुम्हाला सांगितलं की आपल्याला जे आपण फुलाची पत्ती जी म्हणतो आपण ती कशा पद्धतीने रब करता येईल, त्यासाठी तुम्हाला बायर कंपनीचा वायगो 100 मिली, त्यासोबत आपल्याला कॉस्मो क्रॉप सायन्स अल्ट्रा पॉवर घ्यायचा आहे 200 लिटर पाण्यासाठी 500 ml, आणि त्यासोबत एक बुरशीनाशक म्हणजे रोको घ्यायचं तुम्हाला 250 ग्रॅम। अशा पद्धतीची एक पहिली फवारणी आपल्याला त्या ठिकाणी करून घ्यायची। ही फवारणी केल्यानंतर 4 ते 5 दिवस जाऊ द्या। 4 ते 5 दिवसानंतर तुम्हाला चांगल्या कंपनीचा मायक्रोन्यूट्रिएंट घ्यायचा 200 लिटर पाण्यासाठी 100 ग्रॅम। अतिशय महत्त्वपूर्ण फवारा असणार आहे, त्यासाठी आपल्याला ही फवारणी नक्की घ्यायची। त्याच्यामध्ये तुम्हाला 200 लिटर पाण्याचं प्रमाण असेल 100 ग्रॅम कॉम्बियम, लक्षात घ्या, चांगल्या कंपनीचा मायक्रोन्यूट्रिएंट आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचं आहे। त्यासोबत आपल्याला कॅल्बॉन ॲग्रोचं रुबिकॉन घ्यायचं 250 मिली, आणि त्यासोबत परत एकदा कीटकनाशक म्हणजे मोमेंटो एनर्जी आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचं 250 मिली, आणि बुरशीनाशक घेत असताना कॉन्टॅक्ट फंगिसाइड मध्ये त्याच्यामध्ये तुम्ही एंट्राकॉलचा वापर करायचा आहे। अशा पद्धतीची एक फवारणी घेतल्यानंतर या 2 फवारण्यांमध्ये तुम्हाला पूर्णतः अतिशय चांगल्या पद्धतीची सेटिंग, चांगल्या पद्धतीची जे आपण म्हणतो फुटवा त्या ठिकाणी दिसून येईल। मग तुमच्या कुठल्याही प्रकारच्या फुलबागा असल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला याचा नक्की चांगला रिझल्ट त्या ठिकाणी दिसून येईल। आता हेच करत असताना आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून आपण जे 2 डोस आपल्याला त्या ठिकाणी देणार आहोत, लक्षात घ्या, फवारणी आपण ज्या पद्धतीने करतो त्याच पद्धतीने आपल्याला झाडाची रोगप्रतिकार क्षमता त्या ठिकाणी वाढली पाहिजे। त्याच्यासाठी आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून पहिला डोस त्या ठिकाणी द्यायचा आहे। त्याच्यामध्ये आपल्याला सल्फर, लक्षात घ्या, 80% सल्फर आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून 1 एकरसाठी साधारणतः 2 किलो पर्यंत घ्यायचं आहे। आता हे घेत असताना आपल्याला झाडाच्या वाढीच्या अवस्थेनुसार आपल्याला त्या ठिकाणी हेनिंग सोल्युशन, लक्षात घ्या, ओमेक्स कंपनीचं हेनिंग सोल्युशन आपल्याला एकरी 2.5 किलो घ्यायचंय। फक्त आणि फक्त 2.5 किलो हेनिंग सोल्युशन आपल्याला घ्यायचंय। कुठल्याही इतर कोणत्याही कंपनीचं सोल्युशन न घेता आपल्याला फक्त ओमेक्स कंपनीचं हेनिंग सोल्युशन आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचंय। त्यासोबत आपल्याला रूट कव्हर एकरी 5 लिटर, हा डोस दिल्यानंतर तुम्हाला एक 5 ते 7 दिवसामध्ये जबरदस्त तुम्हाला त्या ठिकाणी त्याच्यामध्ये वाढ झालेली दिसेल। त्याचबरोबर रूट अतिशय चांगल्या पद्धतीची डेव्हलप त्या ठिकाणी झालेली दिसेल। हा डोस दिल्यानंतर परत 4 ते 5 दिवस जाऊ द्या। 4 ते 5 दिवसानंतर आपल्याला अजून एक डोस घ्यायचा आहे। तो डोस घेत असताना आपल्याला त्या ठिकाणी कॅल्शियम नायट्रेट घ्यायचं 4 ते 5 किलो, लक्षात घ्या, फुलांची संख्या वाढली पाहिजे, परागीकरण चांगलं व्हायला पाहिजे, त्यासाठी आपल्याला कॅल्शियम नायट्रेट घ्यायचं एकरी 5 किलो, त्यासोबत बोरॉन घ्यायचं 500 ग्रॅम, आणि त्यासोबत आपल्याला 13-0-45 5 किलो अशा पद्धतीचा एक दुसरा डोस आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचा आहे। आज आपण ज्या शेतकऱ्यांकडे आलो आपण त्यांच्याशी चर्चा करूया। दादा, एकदा तुमचं नाव, गाव आणि मोबाईल नंबर सांगा। राजीव बोंद्रे, राहणार भाटेपुरी, 95-27-34-37, तालुका, जिल्हा जालना। जालना। बरं, आपण कपाशीला फवारणी घेतल्या, हो सोयाबीनला घेतल्या, हो आज झेंडूसाठी पण घेतल्या, हो। काय वाटलं एकंदरीत, काय रिझल्ट वाटले? रिझल्ट भारी आहे त्याचे। रिझल्ट फुटवे गिटवे कळ्या गिळ्या व्यवस्थित आहे. व्यवस्थित आहे, म्हणजे आज जर बघितलं तर पूर्ण प्रत्येक फुटीमध्ये तुम्हाला कळी दिसते, हो, बरोबर आहे? ठीक आहे, फुटवे गिटवे व्यवस्थित. प्रत्येक फुटवा आहे, म्हणजे तुमचा एक झाड आणि त्याला निघालेले जवळजवळ जबरदस्त साधारणतः 25 ते 30 फुटवे आज एका झाडाला आहे, एका झाडाला, बरोबर? आणि एका झाडाला वन टाइम आपल्याला 25 ते 30 फुलं सुद्धा त्या ठिकाणी येणार आहेत, बरोबर आहे? आता आपण जे कामकाज केलं, ज्या फवारणी घेतल्या, इतर शेतकऱ्यांना काय सांगाल? रिझल्ट चांगले आलेले, कोणाला तर शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या, सांगण्याचा उद्देश एवढाच आहे, दिलेल्या फवारण्या, आलेलं नियोजन, दिलेलं वेळापत्रक आणि ज्या फवारण्या घेतल्या, आपण ज्या औषधांचे रिझल्ट घेतले ते बघून जर आपण प्रत्येक शेतकऱ्यांनी नियोजन केलं तर प्रत्येक शेतकऱ्याला त्याचा फायदा झाल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही। आणि आपला सांगण्याचा उद्देश तोच आहे, पूर्ण महाराष्ट्रामध्ये नाही इतरत्र राज्यांमध्ये सुद्धा आपले व्हिडिओ बघून बरेचसे शेतकरी त्या ठिकाणी फवारण्या करतात, रिझल्ट घेतात। बरेच शेतकरी ऑफिसला कॉल करतात की आपण जे शेड्यूल देतो ते शेड्यूल वापरल्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांना अशा पद्धतीचे रिझल्ट आले की त्यांनी कधी अशा पद्धतीचे रिझल्ट बघितलेले पण नाही। आणि आपला उद्देश तेवढाच आहे की प्रत्येक शेतकऱ्याला आपल्याला कुठेतरी फायदा झाला पाहिजे, कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन त्या ठिकाणी झालं पाहिजे। आणि आपण जे व्हिडिओ देतो, मग तुमच्या इतरत्र भाजीपाला पिकांमध्ये असतील, फळबागांमध्ये असतील, नक्कीच आपल्या चॅनलला व्हिडिओ असतात। मग तुमचं यूट्यूब चॅनल असेल, फेसबुक पेज असेल, इन्स्टा आयडी असेल, प्रत्येक याच्यावरती आपण त्या ठिकाणी व्हिडिओ दिलेले आहे। आणि या व्हिडिओसाठी नक्कीच तुम्ही कोणत्याही पेजला जर नवीन आला असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।